पोलीस कंट्रोलशी संपर्क त्यानंतर संजय भिडेजी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील असे मी त्यांना सूचना करतो. संजय भिडेजी. ब्राह्मण आघाडीचे आरपीआयचे नेते त्याचप्रमाणे तो भिडे नव्या हे वेगळे भिडे ज्यांनी छात्रवर्ण चौकटीला विरोध केलेला आहे, ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला वाहून गेले आणि सर्वात म्हणजे सन्माननीय रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली ते काम करतात. भिडेजी या. नमस्कार. तथागत भगवान गौतम बुद्ध यांना मी पहिल्यांदा सादर वंदन करतो. आंबेडकरांच्या स्मृतीला आज आपण 69व्या स्मृतीला आपण इकडे सगळे हजर आहोत. कारण देशाचं खूप मोठं नुकसान झालं होतं, पण बाबासाहेबांनी जे स्वप्न बघितलं होतं की जातीविरहित हा देश, त्यांचे विचार सगळेजण बोलतात पण खरोखर किती अनुसरतात. आपल्या राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले माझा वैयक्तिक मित्र आहे. आंबेडकरांच्या नंतर खरा आंबेडकरांचा विचार अनुसरणारा एकच पुढारी आता हिंदुस्थानात शिल्लक आहे, त्यामुळे मी सांगेन की माझा मित्र रामदास आठवले. आणि त्याच्यासाठी कुठच्याही जातपात न पाडता सगळ्या लोकांना एकत्र घेऊन पुढे जाण्याची कला आहे ती फक्त रामदास आठवले या व्यक्तीमध्ये, ह्या देशामध्ये आहे. सगळ्या लोकांनी एक लक्षात घ्या, दलित समाज बहुसंख्य नाहीये. इतरांचे देखील मतदान आपल्याला मिळणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी इतर समाजातली माणसं देखील आपल्याबरोबर येणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. अशा वेळेला सर्व लोकांना एकत्र घेणारा माणूस आपला पुढारी असावा तर नुसत्या हवेत गप्पा मारणारा माणूस आपला पुढारी असावा हे आपल्या जनतेने डोळे उघडे ठेवून बघणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आपण आत्ता रामदास आठवले आपले राष्ट्रीय अध्यक्ष यांचे हात बळकट करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. बाबासाहेबांचा खरा अनुयायी आहे फक्त रामदास आठवले आहे. आणि म्हणून मी कुठच्याही मनामध्ये किंतु मनात न ठेवता, कसल्याही शंका मनात न ठेवता मी गेल्या 15 वर्षापूर्वी अधिकृतरित्या लिबरल पार्टीमध्ये मी दाखल झालेलो आहे आणि तोपर्यंत मी तुम्हा सगळ्यांच्या बरोबर इकडे कार्य करत आहे. नमस्कार. यानंतर महिला विंगच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा शिलाताई गांगुर्डे हे आपल्या भाषणाला सुरुवात करतील असे मी त्यांना त्यांचं नाव सूचित करतो. रवींद्र कांबळे जिथे कुठे असाल पोलीस कंट्रोलशी संपर्क साधा. तुमचे नातेवाईक तुमची वाट बघत आहे. भगवान गौतम बुद्ध परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते. मंचावर उपस्थित केंद्रीय मंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब, आदरणीय सीमाताई आणि इथं असलेल्या बंधू भगिनींना जय भीम करते. दरवर्षी लाखोच्या संख्येने इथे जनसागर उभारलेला असतो. हा जनसागर कुठल्याही देवासाठी किंवा कुठल्याही नवसासाठी इथं आलेला नसतो किंवा त्याला कुठला नवस मागायचा नसतो. तर इथे आलेले असतात ते फक्त आणि फक्त ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला त्यांच्या पवित्र स्मृतीत अभिवादन करण्यासाठी इथे आलेला असतो. आणि जाताना इथून त्यांचे विचार ते घेऊन जात असतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला सांगितलंय की तुम्ही शासनकर्ता जमात व्हा. जर तुम्हाला समाजामध्ये परिवर्तन करायचं असेल तर तुम्ही शासनकर्ते जमात व्हा. आणि बाबासाहेबांचं ते स्वप्न खऱ्या अर्थाने आठवले साहेबांनी पूर्ण केलं. डॉक्टर बाबासाहेबांनंतर केंद्रामध्ये आठवले साहेबांनी रिपब्लिकन पक्ष पोहोचवलेला आहे. काल आम्ही दिल्लीमध्ये असताना पार्लमेंटमध्ये आम्ही जेव्हा गेलो त्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचा रामदासजी आठवले साहेबांचा बोर्ड आणि आम्हाला संसदेमध्ये आम्हाला ऑफिस मिळालंय. एक रिपब्लिकन पक्षाला ऑफिस मिळालंय. खूप भाग्यवान आणि आम्ही नशिबान समजतो की आम्हाला तिथे आम्हाला एक ऑफिस मिळालं, आम्हाला हक्काचं ऑफिस मिळालं. आज आठवले साहेब दिल्लीमध्ये मंत्री असताना कुठल्याही जातीपातीचे लोक त्यांच्याकडे आले तर त्यांचं काम कसं पूर्ण करता येईल आठवले साहेब नेहमी त्यांचं
जरी ते शरीराने नसले तरी ते आपल्यामध्ये जिवंत आहेत. एक स्वातंत्र्याच्या रूपाने, एक अभिमानाच्या रूपाने, एक हक्काच्या रूपाने आपल्यामध्ये जिवंत आहेत. म्हणून सांगते, येणारा काळ हा खूप वाईट याचा आहे. सर्वांनी एकी करून एकत्र होऊन लढा दिला पाहिजे. म्हणून म्हणते बाबासाहेब बोलले होते, जागो जय भीम बोलो तूफान आने से पहले, जागो जय भीम बोलो तूफान आने से पहले, क्या कह गए थे मेरे भीमराव माँ निर्वाण से पहले, मेरे रथ को रुका मत देना मंजिल आने से पहले, लेकिन तुम तो आपस में ही लड़ रहे हो रथ को हिलाने से पहले, रथ को हिलाने से पहले. पुन्हा एकदा मी बाबासाहेबांना अभिवादन करते, एवढंच बोलते, अथांग ज्ञानमतीला ज्याचे ठाव नाही, अथांग ज्ञानमतीला ज्याचे ठाव नाही, कर्तव्य नष्ट होण्याचे मुळीच भ्याव नाही. अरे जगाच्या पाठीवर शोधून पहा, असं एकही गाव नाही की ज्या गावात माझ्या भीमाचं नाव नाही. जय भीम जय भारत. याच्यानंतर महाराष्ट्र प्रदेश रिपब्लिकन पेटापिंडाचे उपाध्यक्ष सन्मान्य श्रीकांत भालेरावजी इथे भाषण करतील. आज या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्याची महासभा होती. बाबासाहेबांच्या महापरवंदनी अभिवादन करण्यासाठी उपस्थित असलेले रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि भारत सरकारचे तिसऱ्यांदा मंत्री झालेले कंटिन्यू माननीय रामदासजी आठवले साहेब, या सभेचे अध्यक्ष सिद्धार्थजी कासारे, जे सूत्रसंचालन करतात ते वेगळी पवार, माननीय सीमाताईजी आठवले, आदरणीय व्यासपीठ, उपस्थित बंधू आणि बहिणी, डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करताना याचं म्हणे की बाबासाहेब, तुमचे जे स्वप्न होतं राजकीय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं जे स्वप्न होतं बाबासाहेब, ते स्वप्न खऱ्या अर्थानं या देशामध्ये भारत सरकारचे मंत्री नामदार आठवले साहेब तुमचा मूळ पक्ष संपूर्ण देशामध्ये नेऊन ठेवला. नागालँड सारख्या ठिकाणी पक्षाला मान्यता मिळाली, त्या ठिकाणी 2 आमदार आहे. मिझोरममध्ये पक्षाला मान्यता मिळाली, महाराष्ट्र देखील मान्यता मिळाल्या पाठीमागे. पीपल्स एज्युकेशन सोसायटी जे तुमच्या स्वप्नात येईल ते मूळ रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आठवले साहेब त्याचं नेतृत्व करतात. काही मंडळी म्हणतात ऐक्य झालं पाहिजे, आठवले साहेब देखील नागपूरच्या सभेत सांगतात मी कुठेही पण घ्यायला तयार आहे, या आणि तुम्ही या पक्षाचं नेतृत्व करा. साहेब, अभिवादन सभेमध्ये मी एक विनंती करीन की जर मूळ पक्ष तुमच्या ताब्यात आहे, मूळ पक्षाचं तुम्ही नेतृत्व करता, आता ह्या जनतेने विचार करायचा आहे का कुठल्या नेत्याच्या पाठीमध्ये काय योग्य ठिकाण दादा मिलिंद बरोबर ना, कुणाचं ऐक्य करायचं आहे. तर बाबासाहेबांच्या संकल्पना रिपब्लिकन पक्ष त्या पक्षाचं नेतृत्व तुम्ही करता, देशामध्ये बाबासाहेबांचे विचार तुम्ही करता, समाज हा तुमच्याकडं बाबासाहेबांनंतर आठवले साहेब तुम्ही केंद्रात मंत्री झालात म्हणजे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं स्वप्न तुम्ही साकार केलं. आणि एवढ्याच आम्ही आजच्या अभिवादन मी माझे विचार संपवतो. मला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. जय भीम. यानंतर रिपब्लिकन पेटापिंडाच्या राष्ट्रीय महिला आघाडीच्या सरचिटणीस ॲडव्होकेट आशाताई लांडगे हे अभिवादन करतात. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करत आहे. आजच्या ह्या व्यासपीठावर उपस्थित असलेले आदरणीय आठवले साहेब, आदरणीय सीमाताई आठवले, अविनाशजी महातेकर आणि सर्व आदरणीय व्यासपीठ बंधू आणि भगिनींनो, आज आपण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करत आहोत. प्रत्येक वर्षी या चैत्र पोलीस कंट्रोलशी संपर्क साधा. तुमचे लाखो भीम अनुयायी
बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील तमाम दीन आणि दलितांना चांगल्या प्रकारे जीवन जगता यावं सीमा संजय यासाठी कुठे असाल जे प्रयत्न केले ते कोणत्याही समाज सुधारकांनी केलेले नाहीत. बाबासाहेबांनी या देशाला घटना दिली, या देशाचा स्वातंत्र्य लढा आणि या देशातील सामाजिक समतेचा लढा एकाच वेळी लढला जात होता. परंतु तो लढा लढत असताना स्वातंत्र्य संग्रामाबरोबरच बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील सर्व तळागाळातील जे शूद्र अतिशूद्र होते त्यांना एका ह्याच्यामध्ये आणण्यासाठी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ती घटना लिहिली. त्या घटनेमधून सर्वांना समान अधिकार दिले. अत्यंत अल्पावधीमध्ये या देशामध्ये सामाजिक आणि राजकीय एक आमूलाग्र क्रांती घडवून आणली आणि म्हणूनच हा देश विदेशामधील विचारवंत राजकीय विश्लेषक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाचा अभ्यास करतात. बरोबर आहे, खरोखर या देशावर काँग्रेसने सर्वाधिक काळ राज्य केलं, पण सर्वाधिक काळ राज्य करत असताना येथील दलितांची मतं घेतली. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा जे विचारवंथन या देशामध्ये व्हायला पाहिजे होतं ते काँग्रेसने कधी होऊ दिलं नाही. आणि म्हणूनच जेव्हा मोदींचं सरकार या देशामध्ये आलं त्यांनी संविधानावर चर्चा घडवून आणली आणि संविधान या देशातल्या घराघरामध्ये गेलं. संविधान या देशामधल्या घराघरामध्ये गेलं, परंतु आजही येथील लोकांची मानसिकता बदललेली नाही. आणि म्हणूनच परवा नांदेडमध्ये सक्षम ताटे या युवकाचा एका स्वर्ण मुलीबरोबर प्रेम केलं म्हणून त्याचा खून केला, त्याला गोळ्या झाडल्या आणि मेला नाही म्हणून परत त्याच्या डोक्यावर फरशीने घाव घातला. अशा प्रकारची ही मानसिकता या देशामधील जातीयवादी मानसिकता बदलली पाहिजे. आज आपण माझ्या अगोदर एका गायकाने इथे गाणं म्हणताना उल्लेख केला. आपण पाहतो सोशल मीडियावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल, भारतीय राज्यघटनेबद्दल अगदी वाईट पद्धतीने लिहिलं जातं. देशाच्या एकसंघतेला बाधा होईल अशा प्रकारे लिखाण केलं जातं, अशा प्रकारे दृश्य प्रसारित केले जातात. फक्त साधा FIR घेऊन भागणार नाही तर अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे. आणि म्हणूनच मी आदरणीय मोदीजी साहेबांना विनंती करते, ते देशविघातक प्रक्षोभक कृत्य करतात, बाबासाहेबांच्या बद्दल लिहितात, संविधानाच्या बद्दल वाईट लिहितात, अशा लोकांवर देशद्रोहाचा खटला दाखल केला पाहिजे. कारण हा सोशल मीडिया या देशातील तरुणांचं एक सामाजिक जे त्यांचं भान आहे ते भान विचलित करण्याचा प्रयत्न करतो. आणि मी या ठिकाणी जास्त अधिक न बोलता कुठे असाल त्यांनी पोलीस नियंत्रण कक्ष महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून माझं भाषण संपवते. जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबाबत जे काही बोलताय आमच्या सर्व लक्षात आहे. तुम्हाला माहिती आहे सर्वांना की विवेक पवार जेव्हा जिल्हा अध्यक्ष होता तेव्हा आदिचौरीची सांगता जयपूरवर काय वाट लागली तुम्हाला माहिती आहे. तर आता आपल्याला या बाबतीमध्ये सतर्क राहणार आहे. कृपया पोलिसांना विनंती करतोय की आमचे लोक तुम्हाला सहकार्य देतात, तुम्ही पण त्यांच्याशी सहकार्याने बोला. आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्राचे सरचिटणीस माननीय गौतम भाऊ सोनवणे हे बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या आपल्या महामानवाने सर्वप्रथम अभिवादन करतो. आज या शिवाजी पार्क मैदान आणि चैत्यभूमीमध्ये महाराष्ट्र आणि देशातील पोलीस नियंत्रण कक्षामध्ये यायचंय. तुमचे नातेवाईक तुमची वाट पाहत आहेत. बबन टेंबरे आवाज केला जातोय. आपण पण थोडं शांततेत
थोडंसं सहकार्य द्या ना. कारण बाबासाहेब आंबेडकरांची अभिवादन सभा आहे आणि या अभिवादन सभेमध्ये सर्व गटाचे प्रत्येक धर्माचे आणि प्रत्येक विभागाचे लोक आलेले आहेत. तरी कृपया माझ्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जो काही लाऊडस्पीकरचा गोंगाट केला जातो तो नियंत्रण ठेवा प्लीज. आपल्या या लाडक्या नेत्याला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र आणि देशातून लाखो जनता या चैत्यभूमीवर गेली अनेक वर्ष 56 नंतर बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानंतर लाखोंच्या संख्येने या ठिकाणी आपली माणसं या ठिकाणी जमा होतात. आणि मला आठवत आहे की भारतीय दलित पॅंथरच्या काळापासून ते एकत्रित रिपब्लिकन पक्षापासून तर आजपर्यंत या ठिकाणी बाबासाहेबांच्या रिपब्लिकन पक्षाची परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी ही अभिवादन सभा केंद्रीय मंत्री नामदार आठवले साहेबांच्या अध्यक्षतेखाली कायम अनेक वर्षापासून या ठिकाणी होत आलेली आहे. याला कारण असं आहे की रिपब्लिकन पक्ष 90 सालापासून आठवले साहेबांनी रिपब्लिकन ऐक्यामध्ये स्वतःची क्रांतिकारी संघटना भारतीय दलित पॅंथर संघटना बरखास्त केली. याला कारण काय? ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान दिलं, या संविधानावर गेली 75 वर्ष हा देश चाललेला आहे. त्याच बाबासाहेबांनी आपल्याला काय पुढे दिले तर बौद्धांचा धम्म दिला. बौद्ध धम्म दिला. बौद्ध धम्म वाढावा म्हणून बौद्ध महासभा दिली. बौद्ध महासभा बरोबर बौद्ध पंचायत समिती दिल्या. म्हणजे बाबासाहेबांनी जे जे दिलं त्याचा प्रचार आणि प्रचार आपल्याला करायचा आहे. आणि बाबासाहेबांनी राजकीय पक्ष म्हणून तुम्ही आम्हाला